आयफोन 20 बोलते 12 GB 128 GB 12 मिनी 128 GB काय बोलतोय मी उलट. सो ऑलराईट मित्रांनो, कसे आहात सगळे, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. सो ऑलराईट, तुम्हाला टायटल बघून कळलंच असेल की आपला हा व्हिडिओ काय असणार आहे. ही आपली तिसऱ्यांदा म्हणजे हॅट्रिक आपल्या आयफोनच्या ॲपलच्या प्रोडक्टची, ॲपल ना आयफोनची आपण अनबॉक्सिंग करणार आहोत आपल्या चॅनलमध्ये. बट या टायमाला असं असणार आहे, आपण अनबॉक्सिंग करणार आहे मराठीमध्ये. होय, आपण बाकीचे जेवढे पण ॲपलचे प्रोडक्ट अनबॉक्सिंग केली सगळी आपण हिंदीमध्ये केली, बट या टायमाला आपण करणार आहोत मराठीमध्ये. तर या व्हिडिओची ही एक मेन खासियत असणार आहे. तर आयफोन 12 मिनीसाठी जायचं पण एक कारण होतं. तुम्हाला एक सांगतो, माझ्याकडे म्हणजे मी खूप टायमापासून आयफोन यूज करतोय. माझं एक लॉजिक असतो की आयफोनमध्ये जास्त पैसे इन्व्हेस्ट नाही करायचे. आय मीन आयफोन नाही म्हणजे फोन्समध्ये. तर माझा प्लॅन होता की या टायमाला आपण आयफोन मिनीसाठी का जाऊ, कारण की पहिली बात आपल्याला पाहिजे होता कॉम्पॅक्ट फोन. मला माहिती असेल, मी पहिला माझा फोन होता 5S होता, कॉम्पॅक्ट होता. मग SE2 घेतला, हा पण कॉम्पॅक्ट होता. मी काही महिने बल्की फोन यूज करत होतो, त्यामुळे मला म्हणजे बिझनेस फोन टाईप तुम्ही बोलू शकता. तर त्यामध्ये मला कळलं बल्की फोनला सांभाळणं वेगळं असतं आणि त्याच्यामध्ये खूप म्हणजे सांभाळणं म्हणजे त्याच्या म्हणजे एक पॉकेटमध्ये पण माझे पॉकेट नसतात, मी शॉर्ट्स घालायची सवय, तर ते मोठा मोठा असं एकदम वाटतं. तर एक शिट लॉजिक्स आहेत. तर असं नाही की मला बल्की फोन मला कधीही नाही आवडत. तुम्हालाही माहिती आहे, मी लास्टवाले आयफोनचे अनबॉक्सिंग तुम्ही व्हिडिओ बघितले असेल, त्यामध्ये कळलं असेल माझे जुने फोन्स पण किती कॉम्पॅक्ट होते. तर एनिवेज, आता जाऊ द्या. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, ॲक्च्युली तुम्हालाही माहिती आहे मी अनबॉक्स केलं. हे बघा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो, कारण की फ्लिपकार्टचं तुम्ही म्हणजे डिलिव्हरी गाय करून तुम्ही अनबॉक्सिंग समोर करू शकता. मी फक्त हा वाला बॉक्स अनबॉक्स केला, त्याच्यामध्ये आपल्याला साबण वगैरे भेटला नाही. यासाठी पाहू शकतात. मला ॲक्च्युली पाहिजे होता प्रोडक्ट रेड पाहिजे होता, बट कारण की मला प्रोडक्ट रेड माझा फेवरेट कलर आहे. हा माझा तुम्ही रेड आयफोन पाहू शकतात. मग प्रोडक्ट रेड नसल्यामुळे काय झालं, तर मी काय केलं, मला हा मॅपलमधून ओरिजिनल ॲपलचा हा कवर जो आहे मला स्वस्तामध्ये पडला आणि मी मॅपलमध्ये गेलेलो, तिथे हा अडॅप्टरही मला स्वस्तामध्ये पडला. तर ॲपलचं मला लॉजिक हा कळत नाही, बॉक्समधून तुम्ही दोन गोष्टी काढून काय तुम्ही एन्व्हायरमेंट वाचवणार आहोत, वेगळं तर तुम्ही असं सेल करतच आहात, मग त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट वाचवण्याची गोष्ट काय आहे, मला हे ॲपलचा लॉजिक कळला नाही. जर असंच होतं तर तुम्ही हेच बनवणंच बंद करा ना. आता तुम्ही हे वेगळं दिलं, याच्यामध्ये बॉक्स आला, प्लास्टिक आला, तर याच्यामध्ये तुम्ही काय एन्व्हायरमेंट वाचवलं. म्हणजे ॲपलला पैसे, ॲपल झालं हे DJI पण तुम्हाला कळलं असेल, बॉक्स असेच असतात. हे पैसे काढण्यामध्ये कसे एक्सपर्ट असतात ह्यांच्याकडून शिकायला पाहिजे कोणी. आता आपण आता अनबॉक्सिंग करू. मी पण आता जास्त राहत नाही, मला लगेच अनबॉक्सिंग करून मला जायचंय बाहेर. सो ऑलराईट, तर आपण या अँगलमध्ये आयफोनला अनबॉक्सिंग करून घेऊ. आता मला दुसरा अँगल सुचत नाही, कारण की माझा ट्रायपॉड जो आहे सेल्फी स्टिकवाला लाईटवाला तो तुटला आहे आणि त्याच्यापासून मी ही बॅक लाईट देतोय, तुम्ही पाहू शकता. तर त्यामुळे माझा ते तुटल्यामुळे मी असंच अनबॉक्स करतो. तर बॉक्स तुम्हाला थोडं एक शॉर्ट डिटेल सांगून, फ्लिपकार्टमधून तर तुम्हाला फ्लिपकार्टवरून असा हा सील येतो, याच्यावर लिहिलं हे टॅम्पर प्रूफ सील. म्हणजे हे मी काढलं तर याच्यावर येणार अवॉइड करून, म्हणजे याची सील अवॉइड असं वाला यांचा आहे. तर आता आपण चला अनबॉक्सिंग करू आणि तुमच्या समोरच अनबॉक्सिंग करतो आणि कळेल, अंदाज येईल तुम्हाला की कसं आहे काय आहे. ते तर आहे, तुम्हालाही माहिती आहे काय, बट बस एक क्युरिओसिटी सगळ्यांनाच असते फ्लिपकार्टवरून काय येतं, ओरिजिनल प्रोडक्ट येतात की नाही. आपण हे रिमूव्ह करू. कुठे दिलं काय, हे बघा, हे मी आता असं रिमूव्ह करेल ना तर अवॉइड येणार आहे बघा. अवॉइड झालं. आता हे अवॉइड करता इथे आलं, हे तरच ओपन होणार. आता तुम्ही आपण अनबॉक्सिंग करून घेऊ. हे बघा, हे असं अवॉइड लिहून येणार आणि तरच हा बॉक्स ओपन होणार, तुम्ही पाहू शकतात. आणि हे एक चांगलं केलंय. आता इथून आपण अनबॉक्सिंग करून घेऊ. हे आपण असं ओपन केल्या, हा आपला बॉक्स. आणि मला म्हणजे बॉक्सवर हे छोटे मोठे मला डेंट म्हणजे दिसत आहेत, एकदम स्लीक नाही आहे. आणि फ्लिपकार्टचं मला हर टाईम, मागच्या टायमाला पण मी कंप्लेंट नाही बोलू शकत, आता आम्ही मोठे यूट्यूबर नाहीत, हे लोक एवढी महागातली वस्तू आम्हाला पाठवतात, त्याच्यामध्ये एक बबल रॅप नाही देत, काही नाही देत, आणि त्यामुळे हे असे डेंट्स छोटे मोठे. आणि जेव्हा बॉक्स होता त्यावर एक छोटासा होलही होता, बॉक्सला थोडे डेंटिंग्स आहेत, दबला आहे. तर आता आपण अनबॉक्स करून घेऊ आतमध्ये कशी, म्हणजे हे तुम्हालाही माहिती आहे आतमध्ये काय असणार आहे गोष्ट. ऑल राईट, हा आपला आयफोन 12 मिनी बॉक्सला आपण साईडला ठेवूया. कॉम्पॅक्ट आहे, ह्याला आपण उचलूया आणि आपण आधी ह्याला साईडला ठेवू. मी पाहू शकतो, ह्याला साईडला ठेवूया आपण आयफोनला आपल्या.
आतमध्ये तुम्हाला काय येतं तुम्हाला दाखवतो. एक ही वायर येणार, ते तुम्हालाही माहिती आहे. हे एक मॅन्युअल्स याच्यामध्ये असणार. तुम्हालाही माहिती आहे एक सिम इजेक्टर भेटणार तुम्हाला, एक कागदपत्र आणि हा एक स्टिकर. तर ह्याला पण आपण क्विकमध्ये अनबॉक्सिंग करून घेऊ. हे बघा, हे असं DJIचं मी जे प्रोडक्ट घेतलं त्याच्यामध्ये पण हे असं आलेलं. DJIनीच ॲपलची कॉपी केली आहे, तुम्ही पाहू शकता. त्याला अनबॉक्स केलं. आता याच्यामध्ये तुम्हालाही दाखवतो, लगेच आपण अनबॉक्स करून घेऊ. ओके, साठी हा आला ॲडॅप्टर. हे बघा, हा ॲडॅप्टर आला. याच्यामध्ये अजून एक पुट्टा आणि ह्याच्यामध्ये हे बघा ॲडॅप्टरसाठी मॅन्युअल्स दिलेत. हे बघा एवढा कचरा, म्हणजे ॲपल भाई म्हणजे एवढी मोठी कंपनी अजून आहे बघा. हा ओरिजिनल आहे, याला ते हे पण आहे. तर आता मी ह्याला बाजूला ठेवतो, ह्याला आपण फोकस नको करूया. आता आपण या आयफोनला आधी आपण अनरॅप करून घेऊ, कारण की 11 नंतर या लोकांनी असं दिलं हे असं ओपन करायचं. बट हे ओपन केलं की फिंगरप्रिंटचे वगैरे हे येतात. तर ह्याला आपण म्हणजे बघा ना काय कॉम्पॅक्ट आहे. या गोष्टीसाठी मी हा फोन घेतला. आता आपण ह्याला अनरॅप करू. हो, प्रोडक्ट रेड नसला तर काय झालं, आपण रेड कवर लावून ह्याला आपण प्रोडक्ट रेड बनवू शकतो. फिंगरप्रिंटचे वगैरे हात येतील म्हणून मी बोललो. आपण स्क्रॅच गार्ड वगैरे आता काय नाही लावले बघा. ओरिजिनल आहे, मॅक्सेफ पण कम्पॅटेबल आहे. इथे पाहू शकतात आयफोनची एम्ब्रॉयडरी म्हणजे असं लिहिलेलं आहे, आयफोन डिझाईन बाय ॲपल इन कॅलिफोर्निया, ते सगळं. आणि ह्याला आपण लावून घेऊ आधीच सेफ्टी बाबा. आता मला याच्या डिटेलमध्ये जायचं नाही. बघा असा आहे फोन, याच्यामध्ये हा नॉच भेटतो. याच्यामध्ये तुम्हाला एक कचऱ्यासारखे हा रिव्ह्यू व्हिडिओ नाही, अनबॉक्सिंग व्हिडिओ आहे, ताकी लोकांना अवेअर करू की तुम्ही प्रोडक्ट मागवतील तेव्हा अनबॉक्सिंग व्हिडिओ बनवा. आपल्याला काय आहे, टेक्निकल गुरुजी नाही बनायचे हे बघा, कारण की सगळ्यांना माहिती आहे. सो ऑलरेडी मित्रांनो, आता माझं सगळं अपडेट करून वगैरे झालेलं आहे. आता आपल्याकडे दोन फोन्स आहेत, तर दोन्ही फोन मी यूज करणार आहे. तर आत्ता मी ही व्हिडिओ बनवायचं एकच रिझन आहे, मी बनवू पण नाही शकलो असतो. बट मी बोललो या टायमाला मराठीमध्ये आपण अनबॉक्सिंग करू आयफोनची. आणि मला अजूनही म्हणजे कधी जेव्हा बिग बिलियन्स डेज जवळ येतं तेव्हा मला इंस्टावर DM येतात की ब्रो आप खरीदा, आपको ओरिजिनल आया नहीं आया. सगळ्यांना आजही ती भीती असते की आपल्याला ॲमेझॉन फ्लिपकार्टवर जे सेल जातात त्याच्यावरनं भीती असते. एवढेही आयफोन आजपर्यंत मागवलेत, पहिला मला आयफोन सोडून सगळे मी ऑनलाईनच मागवले. मी ट्रस्टफुल आहेत. बट मी एक नोटीस करतो की मी जेव्हाही मागवतो तेव्हा मी COD ठेवतो. फक्त आयफोन SE हा जेव्हा मी मागवलेला तेव्हा COD नव्हती ठेवलेली, बाकी माझी हर टाईम COD असते. आणि मी एवढंच बोलेन की मेक शुअर करा तुम्ही जेव्हा अनबॉक्सिंग कराल डिलेव्हरी गायच्या समोर अनबॉक्सिंग करा. आणि आता तर आजकाल तेही भेटायला लागले, तर तुम्ही अनबॉक्सिंग केल्याशिवाय पैसे देऊ नका. आणि मी एवढंच बोलेन की तुम्हाला आयफोन घ्यायचा झालाच तर तुम्ही घेऊ शकतात. आजकाल ऑनलाईन भरपूर लोक घाबरतात आणि बाहेर एक्स्ट्रा पैसे देतात आयफोनसाठी. मी एवढंच बोलेन की तुम्ही जेव्हाही घेतील तेव्हा मेक शुअर करा तुम्ही व्हिडिओ बनवा बस, बाकी काय नाही. मी एवढंच बोलेन. मला माहिती आहे हा व्हिडिओ एवढा इंटरेस्टिंग नाही आहे, बट एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवायला काही जातं. आणि आयफोन आता मी तुम्हालाही मागवतो, हा माझा 3रा आयफोन ऑनलाईन थ्रू मागवलेला आहे. आणि आजही मला आजपर्यंत असं काही इश्यू क्रिएट नाही वाटला, कधी फॉल्टी पीस वगैरे असं काही नाही आहेत. मेक शुअर फक्त करायचं तुम्हाला व्हिडिओ बनवा. आणि मला ही डील पडली, तुम्हाला जर मी सांगितलं मला 29,000 अराउंडला हा फोन पडला. येस, मला 29,000ला पडला आहे. ॲक्च्युली कसं आहे, मी याच्यामध्ये एक्सचेंजही केलं आहे आणि मला कार्डचे थोडे ऑफर भेटले, तेही मी अपलोड करून 30,000 पकडू झाला. 30,000 13 मिनी पडत होता, अराउंड 48ला पडत होता. बट मी बोललो 18,000 एक्स्ट्रा देऊन फक्त त्या सिनेमॅटिक मोडसाठी मला वर्थ नाही वाटत होतं, म्हणून मी ते नाही गेलो. तेवढंच मी बोलेन. आणि हा व्लॉग मी इथे सेंड करेन. तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, पीस. भेटूया एका चांगल्या व्लॉगमध्ये. आणि होय, अजून एक आपल्याला मॅकबुक घ्यायचा प्लॅनिंग आहे, ते लवकरच तुम्हाला कळेल. तर बाय बाय, टेक केअर, पीस. आणि पुढचे व्लॉग्स थोडे ट्रॅव्हलिंगचे असू शकतात, मी हे सांगतोय, कारण की ते मी तुम्हाला व्लॉगमध्येच सांगेल पुढच्या. चला बाय, पीस.